नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण मल्लिकार्जुन या मंदिराबाबत जाणून घेणार आहोत. घनदाट नलमलना जंगल, रात्रीची काळोखी, डोंगरांवर तरंगणारं धुकं आणि त्या धुक्यातून चमकणारी एक दिव्य ज्योत. ही ज्योत आहे मल्लिकार्जुन महादेवांची. पण ही केवळ मंदिरांची कथा नाही. ही कथा आहे एका मुलाच्या रागाची, आई वडिलांच्या तळमळीची आणि प्रेमाने राग वितळवणाऱ्या शिवशक्तीची. कैलासवरील शांत वादळ. कैलास पर्वतावर त्या दिवशी वातावरण शांत होतं, पण त्या शांततेत एक अदृश्य वादळ दडलेलं होतं. भगवान शिव समाधीत, माता पार्वती त्यांच्या शेजारी आणि समोर दोन तेजस्वी पुत्र, गणेश आणि कार्तिकी. दोघेही अद्वितीय, दोघेही सामर्थ्यवान, पण स्वभावात जमीन आसमानाचा फरक. माता पार्वती हलक्या हसत म्हणाल्या, माझ्या प्रिय मुलांनो, जो पृथ्वीची परिक्रमा आधी पूर्ण करेल त्याचं लग्न आधी लावू. कार्तिकेयाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकला. ते म्हणाले, मी लगेच परत येतो. क्षणात ते आपल्या मोरावर बसले आणि आकाशात विलीन झाले. गणेश मात्र शांत उभे राहिले. त्यांनी आई वडिलांकडे प्रेमाने पाहिलं आणि हळूहळू त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा घातल्या. आई वडीलच माझं विश्व आहेत. त्या शब्दांनी कैलास पर्वत उजळून निघालं. शिवपार्वतींच्या डोळ्यात अभिमान होता, जखमी अभिमान. काही दिवसांनी कार्तिकेय परतले, थकलेले पण विजयी स्मितहास्य घेऊन. पण समोर जे दिसलं ते पाहून त्यांचं हसू क्षणात नाहीसं झालं. गणेशाचे लग्न ठरले होते. त्यांच्या मनात जळजळ झाली. माझ्यावर अन्याय झालाय. त्यांच्या आवाजात वेदना होती, राग होता आणि सर्वात जास्त तुटलेलं मन. ते कैलास सोडून निघून गेले. ना मागे वळून पाहिलं, न काही बोलले. ते गेले दूर, क्रोंच पर्वतावर. पालकांची वेदना. कार्तिके गेल्यानंतर कैलास रिकामा वाटू लागला. माता पार्वतीच्या डोळ्यात सतत अश्रू होते. आईचं हृदय तुटलं की जग शांत होतं असं म्हणतात. शिव बाहेरून शांत, पण आतून तेही व्याकुळ होते. शेवटी त्यांनी निर्णय घेतला, आपण त्याच्याकडे जाऊ. श्रीशैल पर्वताचा प्रवास. क्रोंच पर्वत. आजचं श्रीशैल्य. घनदाट जंगल, कृष्णा नदीचा गंभीर नाद, आकाशात फिरणारे गिधाड. कार्तिकेय एका खडकावर ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या मनात अजूनही जखम ताजी होती. अचानक आकाशात प्रकाश पसरला. शिव पार्वती त्यांच्यासमोर उभे होते. क्षणभर शांतता. पार्वती पुढे गेल्या. त्यांच्या हातांनी कार्तिकेयाचा चेहरा स्पर्श केला. बाळा, राग तुझा अधिकार आहे, पण आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. कार्तिकेयाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ज्योतीचा जन्म. त्या क्षणी भगवान शिवांनी आपला त्रिशूल जमिनीत रोवला. पृथ्वी थरथरली, आकाशात वीज चमकली आणि त्या ठिकाणी एक तेजस्वी ज्योत प्रकट झाली. ती ज्योत म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. माता पार्वती मल्लिका म्हणून, भगवान शिव अर्जुन म्हणून तेथे स्थिर झाले. शक्तीचा वास. त्याच पर्वतावर सतीचा कंठ भाग पडल्याचं मानलं जातं. माता भ्रामरांबा तिथे प्रकट झाल्या. राक्षसांचा नाश करण्यासाठी
त्यांनी मधमाशीचं रूप घेतलं. आजही त्या मंदिरात भक्तांना देवीची दिव्य ऊर्जा जाणवते. काळ बदलतो, श्रद्धा नाही. शेकडो वर्ष गेली, राजे आले, साम्राज्य पडली, पण श्रीशैल पर्वतावरील ती ज्योत कायम राहिली. आजही लाखो भक्त तेथे येतात. महाशिवरात्रीला मंदिरात भक्तांचा महासागर उसळतो. आधुनिक काळातील कथा. हैदराबादचा एक तरुण, नाव आरव. जीवनात अपयश, नोकरी नाही, घरात तणाव. एके दिवशी तो निराश होऊन श्रीशैलला गेला. मंदिरात प्रवेश करताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने काही मागितलं नाही, फक्त म्हणाला, माझं मन शांत करा. त्या रात्री त्याला स्वप्नात शिव दिसले. तुझ्यात सामर्थ्य आहे, विश्वास ठेव. काही महिन्यांनी त्याचं आयुष्य बदललं. शिकवण. ही कथा आपल्याला सांगते, राग येतो, स्पर्धाही होते, मन तुटतं, पण प्रेम सर्वात मोठं असतं. आईवडिलांचं प्रेम कधीच कमी होत नाही. मल्लिकार्जुन म्हणजे विरहातील प्रेम आणि प्रेमातील क्षमा. अंतिम दृश्य. कल्पना करा, तुम्ही श्रीशैल पर्वतावर उभे आहात. समोर तेजस्वी शिवलिंग, घंटानाद, धुपाचा सुगंध आणि तुमच्या मनात शांतता आणि कानात एकच आवाज, ओम नमः शिवाय. जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यात एकदा तरी मल्लिकार्जुन महादेवाचे दर्शन घ्यावे, तर कमेंटमध्ये लिहा, जय मल्लिकार्जुन महादेव. तर प्रेक्षकांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? कमेंट करून नक्की कळवा. आपण 12 ज्योतिर्लिंगांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आता उद्या आपण 3 नंबरच्या महादेवाचं दर्शन घेणार आहोत, पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.